सुस्वागतम सुस्वागतम स्वागतम. आजच्या कार्यशाळेचे अध्यक्ष श्रीगाव तहसीलचे नायब तहसीलदार माननीय विसे साहेब, तसेच आजचे मार्गदर्शक माननीय श्री डॉक्टर सुधीर कुमार सर, लाईफ मेंबर रयत संस्था सातारा. आजचा कार्यशाळेचा जो मुख्य विषय आहे तो स्वीप कार्यक्रम, याची अंमलबजावणी जी आहे ती आपल्याला प्रभावीपणे करायची आहे. त्या संदर्भातील सर्वस्व मार्गदर्शन करण्यासाठी मार्गदर्शक डॉक्टर सुधीर कुमार सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी. आदरणीय विसे साहेब, त्याचबरोबर वारे मॅडम आणि आपण सर्व विविध शाळांतून आलेले सन्माननीय मुख्याध्यापक, त्यांचे प्रतिनिधी, आपण ज्या शैक्षणिक संकुलामधून आलेलो आहोत त्या शैक्षणिक संकुलामध्ये जे उपक्रम आपल्याला वर्षभरामध्ये राबवायचे आहे त्याचा परिचय आपण थोडक्यामध्ये या कार्यक्रमामध्ये करणार आहोत. स्वीप नावाचा जो कार्यक्रम आहे त्या स्वीप कार्यक्रमाअंतर्गत आपल्याला काय काय करता येईल याच्या संदर्भात आपण पाहतोय. एकच मताचा अधिकार आपल्याला सर्व भारतीयांना मिळाला तो 1950 मध्ये मिळाला आणि वन मॅन वन वोट वन व्हॅल्यू देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये आपल्याला दिलं आणि त्यावेळेपासून आपण या प्रक्रियेमध्ये आहोत. स्वीप कार्यक्रमचा फॉर्म जर बघितला हा संपूर्ण भारतभर चालू आहे आणि या कार्यक्रमामध्ये सिस्टमॅटिक वोटर्स एज्युकेशन अँड इलेक्ट्रॉनिक पार्टिसिपेशन असं त्याला म्हटलेलं आहे. स्वीप हा शॉर्ट फॉर्म दिलेला आहे. याचा अर्थ आहे की वोटर्स जे आहेत त्या वोटर्सना तुम्हाला एक विशिष्ट पद्धतीने शिक्षण दिलं गेलं पाहिजे आणि आपल्याकडे भावी काळामध्ये वोटर्स आहेत. त्याचबरोबर आपल्या शाळेमध्ये आपल्याला जे काही कार्यक्रम राबवायचे आहेत त्या निमित्तानं निवडणुकीमध्ये आपल्याला ज्या अडचणी येत असतात किंवा इतर गोष्टी होत असतात त्याच्या संदर्भात आपण जागरूकता आणण्याचं काम या अंतर्गत करणार आहोत. स्वीपचे वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहता येतील की याच्यामध्ये वेगवेगळ्या राज्यांनी वेगवेगळे सिम्बॉल्स स्थापन केलेले आहेत. नेटवर जर तुम्ही गेला तर महाराष्ट्राचं पण आपल्याला मिळू शकते. मी मुद्द्याला येतो, स्वीप कार्यक्रमाअंतर्गत जर आपल्याला पथनाट्य एखादं करता येत असेल, ऑनलाईन ऑफलाईन असेल आणि त्याचा विषय आपण आपल्या पातळीवर ठरवू शकतो. मी मतदार बोलतोय, मतदानाला गेलं पाहिजे, असे छोटे विषय आपण विद्यार्थ्यांना देऊयात आणि त्या विद्यार्थ्यांच्याकडून स्क्रिप्ट तयार करून घेता येईल किंवा स्क्रिप्ट आपण त्यांना देऊ शकतो. त्याच्यामध्ये महत्वाचा जो भाग आहे तो महत्वाचा भाग असेल की नवीन वोटर्स जे आहेत त्यांनी किंवा त्या 18 वर्षे पूर्ण झालेल्यांनी नोंदणी करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर एका मतानं काय होतंय आणि लोकशाही बळकटीकरण या सगळ्या गोष्टी या पथनाट्यामधून याव्यात अशी अपेक्षा आहे. आपल्या शाळेमध्ये शालेय स्तरावर अनेक कर्मचारी असे आहेत की जे पथनाट्य लिहू शकतात, कविता लिहू शकतात, चित्र काढू शकतात. त्यांचा वापर जर आपण करून घेतला तर मतदारांच्या पर्यंत आपण पोहोचता येऊ शकतं. ऑनलाईन ऑफलाईन या माध्यमातून जाऊ शकतो आपण. येत्या निवडणुकीमध्ये आपल्याला एक पात्री प्रयोगाचे व्हिडिओ तयार करता येतील. काही अशी मंडळी आपल्याकडे आहेत की जी लोकसंख्या शिक्षणाच्या संदर्भात राज्य पातळीवर गेलेले आहेत. कडेगाव तालुक्यात असतील, सांगली जिल्ह्यात असतील. तर या पैकी कुणी जर असेल की जो स्वतःहून एक पात्री नाटिका करत असेल तर त्याचा आपण व्हिडिओ करूया किंवा आपल्या विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना सांगूया की अशा प्रकारे निवडणुकीच्या संदर्भात म्हणजे इथं आपण कोणत्याही पक्षाचा प्रचार करत नाही. आपण लोकशाही बळकटीकरणामध्ये प्रत्येक वोटचं महत्व जाणतो आणि त्याची संबंधित आपल्याला जे काही चांगलं करता येईल ते आपण करूया आणि लोकशाही सुदृढ करूया. याच्यामध्ये काही कविता केलेल्या आहेत. उत्तर प्रदेशमध्ये एक बियाणं कविता केलेली आहे. चावड्या करता येतील, पोवाडे करता येतील. एक असं असेल की वोट डालने चौरे साथी लोकतंत्र के बनो बाराती, एक वोट से करो बदलाव, नेताजी के बदलो हावभाव, सभी उम्मीदवार का करो चुनाव, बेईमानों को बदलो भाव, आपका वोट है आपकी ताकत, लोकतंत्र की ये है लागत. एका पीएलओने म्हणजे आपल्यासारख्या एका शिक्षकाने
ही भूमिका मांडलेली आहे, ही कविता मांडलेली आहे, अशा कविता करणारे, चारोळ्या करणारे जर आपल्याकडे कोणी असेल तर त्याचा उपयोग आपण करून घेऊया. एक महत्त्वाचे आहे, शाळा कॉलेजमध्ये आपल्याला जी काही निवडणुका साक्षरता मंडळ घ्यायचं आहे तर ते कॉलेजमध्ये किंवा शाळांच्या मध्ये राबवत असताना निर्वाचन साक्षरता क्लब असणं आवश्यक आहे. त्याच्या संदर्भात एक जे ठराव आहे करायचा तो ठराव एक आपण करणार आहोत. आणि चुनाव पाठशाला नावाची एक योजना संपूर्ण भारतभर चालू आहे. चुनाव पाठशाला म्हणजे तुमच्या शाळेच्या अंतर्गत, ग्रामपंचायतीच्या अंतर्गत किंवा याच्या अंतर्गत चुनाव पाठशाला समिती करायची आहे. आणि सांगली जिल्ह्यानं एक जी आर काढला होता, त्या जी आर नुसार आपल्याला त्याचा अहवाल पण द्यायला सांगितला होता. कदाचित तो द्यायचा राहिला असेल तर तो फीडबॅक म्हणून तुम्ही देऊ शकता. इथून पुढे फीडबॅक देत असताना एक आपण करूया, छोट्या स्वरूपामध्ये तो फीडबॅक असावा आणि त्याच्यामध्ये 2-4 फोटो असावे जे कार्यक्रम तुम्ही शालेय स्तरावर घेतलेले आहे. याच्यामध्ये सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी पोलीस कडेगाव विधानसभा मतदारसंघ आपण इथे केलेला आहे. इथे जे सदस्य नेमलेले आहेत किंवा अध्यक्ष घेतलेले आहेत, चुनाव पाठशाला समिती स्थापन केल्यानंतर ते सदस्य सर्व पॉलिटिकल पार्टीचे असले पाहिजे असं पण आपण त्याच्यामध्ये एक लक्षात घेऊया. किंवा जे सामाजिक चळवळीमध्ये काम करतात असे सदस्य पण त्याच्यामध्ये आपल्याला घेता येतील. अध्यक्ष ग्रामपंचायतीमध्ये सरपंच असावेत आणि ग्राम सचिव जे आहेत ते सचिव म्हणून काम करतील. आणि बीएलओ म्हणून जे आहेत आपल्याकडे भागवाईत जे बीएलओ असतील ते नोडल अधिकारी म्हणून काम करतील आणि त्या नोडल अधिकाऱ्यांच्या सहाय्याने म्हणजे ते सदस्यांच्या बरोबर काम करतील. आणि ही चुनाव पाठशाला ज्याच्यामध्ये मतदान कसं करायचं यापासून अनेक गोष्टी आपल्याला सांगता येऊ शकतात. चुनाव पाठशाला समितीचा जो अहवाल द्यायचा आहे, आता इथे एक अहवाल तयार केलेला आहे. या सभागृहामध्ये एक सभा झाली होती, त्या सभागृहामध्ये अहवाल आपल्याला देता आलेले आहे. निवडणूक साक्षरता मंडळ एक स्थापन करायचे आपल्याला शाळेमध्ये. निवडणूक साक्षरता मंडळ याच्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आलेले जे पत्र आहे ते आपण त्याला अपलोड करा. अवस्था महिन्यामध्ये आलं होतं त्याच्यामध्ये त्याला सांगितलं ज्यावेळी आपण हे करतो त्यावेळी प्राचार्य हे अध्यक्ष आहेत. त्या जी काही साक्षरता मंडळ असेल, निवडणूक साक्षरता मंडळ असेल त्याचे जे अध्यक्ष आहेत ते प्राचार्य आहेत. उपशिक्षक त्याच्यामध्ये सदस्य असतील, सदस्य सचिव जो काम करणार आहे त्याच्यामध्ये तो असेल आणि बीएलओ जे तुमच्या शाळेतले असतील त्यांचा समावेश आपण त्याच्यामध्ये करणार आहोत. आणि त्याचा एक अहवाल पण आपल्याला पंचायत समितीला द्यायचा आहे. पंचायत समितीला आणि तहसील कार्यालयाला द्यायचा निवडणूक मगाशी जे आपण म्हणत होतो स्लोगन्स तयार करणे, घोषवाक्य तयार करणे, घोषणा विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी तयार करणे असा एक भाग आहे. या घोषणा हिंदीमध्ये आहेत तशा मराठीमध्ये पण आपल्याला करता येते. की ज्या घोषणा आपल्या शाळेमध्ये कुठेतरी आपण ड्रॉइंग बोर्डवर किंवा इतर ह्याच्यावर लिहून घेऊ शकतो आणि विद्यार्थ्यांच्या समोर ते जाते. वोट हमारा है अनमोल, कभी न लेंगे इसका बोल, बुढ़े हो या जवान सभी करे मतदान, बहकावे में कभी न आना, सोच समझा कर बटन दबाना असं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. अशी स्लोगन्स किंवा घोषवाक्य मराठीमध्ये पण आपल्याला तयार करता येईल. स्लोगन किंवा गोष्टी लिहिणे याच्यामध्ये बघा मराठीमध्ये पण केलेलं आहे. आधी मतदानाचे नंतर सेवेचे आठवण, चला मतदान करूया देशाची प्रगती घडवूया. त्याचबरोबर 16 सारे काम 10 मतदान करणे करूया काम. कारण 5 वर्षातून एकदा मतदान करायचं आहे आणि त्या मतदानासाठी वेळ कधी दिला पाहिजे, मतदानासाठी वेळ काढा आणि आपली जबाबदारी पार पाडा ही भूमिका आपण लोकांच्या पर्यंत पोहोचवली पाहिजे. निर्भय होऊन मतदान त्यांनी केलं पाहिजे. दुसरी गोष्ट आहे आपल्या शाळेमध्ये आपण नेहमी निबंध स्पर्धा आयोजित करत असतो. या निबंध स्पर्धेमध्ये आपल्याला विषय ठरवावे लागते आणि हे विषय सुद्धा निवडणुकीच्या किंवा या स्वीप कार्यक्रमाच्या
कामाच्या संदर्भात असले पाहिजे. मतदानाबद्दल खेळ घेता येईल आपल्याला विद्यार्थ्यांच्या मध्ये. मतदान एकमताचं महत्व काय आणि त्याची रचना करायची असेल तर आपल्यामध्ये कोणी खेळाचे शिक्षक असेल तर त्यांना ही भूमिका आपण सांगूया आणि त्यांनी तयार केलेला खेळ आपण आपल्या जो ग्रुप तयार केलेला आहे तहसील कार्यालयाने त्या तहसील कार्यालयावर तुमचा खेळ तुमच्या शाळेच्या नावाने येऊ. खेळ असा घ्यायचा आहे, एवढे विद्यार्थी असेल गटानं हा खेळ घ्यायचा आहे किंवा वैयक्तिक खेळ घ्यायचा आहे आणि त्या खेळाला तुम्ही काहीतरी नाव द्या. तुमच्या नावानं तो चुनाव आयोगापर्यंत पोहोचू शकेल. बेटर हिंदीमध्ये केला तर चालेल, इंग्लिशमध्ये केला तर चालेल किंवा मराठीमध्ये असला तरी चालू शकेल. महाराष्ट्र निर्वाचन आयोगाला अशा खेळांची आवश्यकता आहे. असे खेळ वेगवेगळ्या पद्धतीने आपण घेऊ शकतो आणि त्याचं शूटिंग 1-2 मिनिटात असेल किंवा तो खेळ कसा घ्यायचा या संदर्भातली माहिती असेल ती आपण लोकांच्या पर्यंत पोहोचवू शकतो. मतदान निवडणूक प्रक्रिया जनसहभाग वाढवणे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कोणते उपक्रम राबवता येते, त्याचा फीडबॅक कसा द्यावा आणि कार्यक्रमातून प्रबोधन कसे सहज करता येतील, विविधता आणणे शक्य आहे का, विविधता नाही आणता येत असेल तर सगळ्या शाळांच्या मध्ये समानता आणता येऊ शकेल का, म्हणून ग्रुप जो तयार केलेला आहे, व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे, त्याच्यावर कॉमन काही कार्यक्रम असतील. कॉमन कार्यक्रमामध्ये प्रभात फेरी असेल पण प्रभात फेरी कशी काढायची, 2 शाळा वेगवेगळ्या पद्धतीने काढू शकतील पण त्यात समानता काय असली पाहिजे याचा एक संबंध आपण या निमित्तानं घेऊया आणि सर्वांनी मिळून यामध्ये सहभाग घेऊन जनसहभाग वाढवणे हा एक महत्त्वाचा भाग आपण त्याच्यामध्ये करूया. लोकशाही बळकटीकरण करणे आपण शिकवतो, नागरिक क्षेत्र शिकवतोय किंवा परिसर अभ्यासामध्ये बोलतो पहिली ते 4थी पर्यंत आलेला आहे. पण वरच्या वर्गांना 11वी-12वी वरच्या वर्गांना आपण प्रथम कर्तव्य मतदान म्हणून नोंदणी करणे आवश्यक आहे आणि जाता जाता 10वीचा निरोप समारंभ असेल किंवा इतर कार्यक्रम असतील त्याच्यामध्ये मुद्दामून तुम्ही त्याचा उल्लेख करावा, वारंवार उल्लेख करावा की जेणेकरून हे जे मतदार आहेत, नवीन मतदार आहेत, त्यांची जाणीव जागृती होत राहील किंवा पालकांची जाणीव जागृती होत राहील. एक छत्तीसगडमधलं तुम्हाला रांगोळी दाखवतो आणि एक महाराष्ट्रात रांगोळी दाखवतो. या दोन्ही रांगोळ्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की पिपर दिल्ली नावाचं गाव आहे आणि आपलं कडेगाव आहे. या कडेगावमध्ये आणि त्या तिथल्या शाळेतल्या मुलींनी 6वी-7वीच्या मुला-मुलींना एकदा सांगितल्यानंतर त्यांना ते समजतं आणि समजल्यानंतर त्याचं कन्व्हर्जन वेगवेगळ्या विषयांमध्ये ते कसं करतात ते आपल्याला याच्यामध्ये दिसेल. म्हणजे संपूर्ण भारतभर या पद्धतीनं जर काही कार्यक्रम वेगवेगळ्या शाळांच्या मध्ये राबवले तर डायरेक्ट आपण लोकांच्या घरामध्ये पोहोचतोय आणि ती भूमिका फक्त गुरुजन करू शकतात आणि म्हणून स्वीप कार्यक्रमामध्ये आपले योगदान अत्यंत महत्त्वाचं आहे. चित्र, पोस्टर्स, बॅनर्स याच्या संदर्भात एका छोट्या 6वी-5वी-6वीच्या विद्यार्थ्यांनी केलेला एक बोट आणि एका आसाममधल्या एका जो वाळूंचं शिल्प तयार करतो त्यानं एक शिल्प तयार केलेलं आहे. दोघांचं म्हणणं आहे प्राऊड टू बी अ वोटर, रेडी टू वोट. म्हणजे मी मतदान करण्यासाठी मी सक्षम आहे तर सक्षम असताना मी मतदान केलं पाहिजे, त्यासाठी मी रेडी असलं पाहिजे. ही भूमिका आई वडिलांच्या मनामध्ये मुलांच्या यासाठी चित्र, पोस्टर्स आणि बॅनरचं प्रदर्शन करणं आवश्यक आहे. रांगोळी प्रदर्शनामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने विद्यार्थी त्या कोर्सच्या संदर्भात म्हणजे विद्यार्थ्याला तुम्ही विषय द्या आणि विषय दिल्यानंतर ते विषय तडीला नेण्याचं काम विद्यार्थी चांगल्या पद्धतीने करते. पण संधी दिली पाहिजे. संधी न दिल्यामुळे अनेक गोष्टी टाळल्या जातात तर ती संधी देण्याचं काम आपण मुख्याध्यापक म्हणून किंवा प्रतिनिधी म्हणून करूया. प्रभात फेरी काढायची आहे. समजा माझ्याकडे नाही बॅनर असला बॅनर नाही तर मी एखाद्या फळ्याचा वापर करू शकतो, एखाद्या ड्रॉइंग शीटचा वापर करू शकतो, मी बॅट पदक लावू शकतो. आता ही एका शाळेमधलं आहे की त्यांनी चेन तयार केली. चेन तयार करणे ही एक गोष्ट आहे, मानवी चेन तयार केली लोकशाहीच्या रक्षणासाठी. दुसरी त्यांनी तयार केलेलं बघा, त्यांनी काय तयार केले त्या विद्यार्थ्यांचीच आयडिया आहे, तिथल्या चित्रकला शिक्षकांची आयडिया आहे. हाताचा एक हे केलेला आहे आणि त्याच्या पाठीमागे एक हे दिलेला आहे आणि त्यांनी एक हे केलेलं आहे की मतदान करून मी आलेला आहे, तुम्ही केलं. ही भूमिका लोकांच्या मनामध्ये पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. निबंध स्पर्धा जी घेते त्या निबंध स्पर्धेला विषय बघा काय काय होते. मी मतदार बोलतोय, एका मताचे महत्त्व, दुसरं आहे मतदान जनजागृती, मतदान महत्त्वाचा अधिकार, अशा पद्धतीचे. आणि तुम्हाला जर सुचतील तर ग्रुपवर तुम्ही टाकू शकता, तुमच्या शिक्षकांना आवाहन करू शकता की अरे बाबा आपल्या सगळ्या तहसील कार्यालयाला किंवा निवडणूक आयोगाला असे विषय असणं महत्त्वाचं आहे कारण त्यांच्यामध्ये ते
सर्व कर्मचारी आहोत, आपण शिक्षण विभागातले आहोत आणि म्हणून एज्युकेट प्रॉपरली करण्यासाठी वोटरचं त्यांना आपण एक विशिष्ट पद्धतीने सहकार्य करतोय आणि त्याच्यामध्ये विद्यार्थी निबंध त्यावेळी घेतोय तो आई वडिलांना विचारेल, शेजारी बाजाराला विचारेल, दादा लोकांना विचारेल, ताईला विचारेल आणि त्याच्यामध्ये सहभागी होईल. आणि अशा प्रकारे निबंध स्पर्धेचा विषय ठरवताना सुद्धा निवडणुकीच्या संदर्भात किंवा मतदान करण्याच्या संदर्भात, ईपिक काढण्याच्या संदर्भात किंवा नोंदणी मतदार म्हणून नोंदणी करण्याच्या संदर्भात एका मताचा अधिकार असेल, लोकशाहीचं बळकटीकरण असेल, हे सर्व विषय तुम्ही कव्हर करू शकता. दुसऱ्या कोणाला ते कव्हर करता येत नाही, एखाद्या गणेश मंडळाला सांगितलं तर त्यांना समजणार नाही. आपण सगळे डीएड एमएड आहोत आणि आपल्याला या गोष्टीची जाण आहे की आपण एखादा विषय प्रॉपर कसा पोहोचवू शकतो मुलांच्या पर्यंत, लोकांच्या पर्यंत. बक्षीस असतील, पुस्तक असतील, प्रमाणपत्र असेल, ते एखादं लिहिण्याचं काम जर शाळेने केलं, मुख्याध्यापकांच्याकडे भरपूर अधिकार आहेत. आपल्या सहीचं एखादं प्रमाणपत्र त्या पोराकडे असेल आणि त्याच्यावर लिहिलं की निवडणूक मतदान प्रक्रिया, मतदान जनजागृती प्रक्रिया अंतर्गत घेतलेल्या निबंध स्पर्धेत, घेतलेल्या काव्य स्पर्धेत, घेतलेल्या चित्रकला स्पर्धेत ज्यावेळी ते पूर्ण मोठं होईल, वोटर होईल, त्यावेळी अभिमानानं होईल, अरे मी त्यावेळी मी मतदान करणार. आणि ही महत्वाची भूमिका त्याच्यामध्ये आपल्याला करता येऊ शकेल. ही जी भूमिका आहे, ती भूमिका एका प्रशस्ती पत्रकाराला सुद्धा चांगल्या पद्धतीने साध्य होऊ शकते. अजून एक आपल्याला करता येईल, हायस्कूल लेवलला चांगल्या पद्धतीने करता येईल किंवा छोट्या पोरांनी सुद्धा तिथे एक टेबल मांडलेला आहे, तेव्हा म्हणजे मतदान अधिकारी क्रमांक 1, 2 शाही लावणारा पत्र आहे आणि ती प्रक्रिया किंवा विद्यार्थ्यांना समजत नाही का आपण काय सांगितलं. ही प्रक्रिया अशी चालते. मतदानाच्या प्रक्रियेमध्ये आपण नेहमी समाविष्ट असतो, पण ती प्रक्रिया कशी चालते हे विद्यार्थ्यांच्या पर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि या प्रक्रियेमधून लोकशाहीमधली ही एक महत्वाची भाग जे आहे तो आपण पाहणार आहोत. शाळा स्तरावर मंत्रिमंडळ स्थापन केलं आहे, पण मंत्रिमंडळाचा शपथविधी घेतो का आपण? घेऊया ना. मंत्रिमंडळाचा शपथविधी घेतला होत की जसं मी अमुक अमुक या राज्याचा अमुक अमुक म्हणून मंत्री म्हणून शपथ घेत आहे, मंत्रिमंडळाची शपथ घेतली तर तो एक प्रभाव विद्यार्थ्यांच्या मध्ये राहतोय. तो प्रभाव आणि त्या विद्यार्थ्यांची जागृती होती की मी एक शपथ घेतलेली आहे, या शाळेची मी वचनबद्ध आहे, मी गैरकारभार कोणता न करता माझ्याकडे जे मंत्रिपद दिलेलं आहे, स्वच्छता मंत्री असेल, शिक्षण मंत्री असेल, काय जे मंत्रिपद असेल ते मी योग्य पद्धतीनं पुढे नेणार आहे. याच्यामध्ये वृद्ध अपंग आजारी मतदान करतात ते प्रात्यक्षिक आपण घेऊ शकतो आणि विद्यार्थ्यांच्या मध्ये एक जागृती करू शकतो की अपंगांच्यासाठी सुद्धा हा अधिकार आहे, अंधांच्यासाठी सुद्धा आहे, ब्रेल लिपी त्याच्यामध्ये असते. म्हणजे एक भूमिका सांगत असताना तुम्ही दुसऱ्या काही भूमिका मुलांच्या पर्यंत पोहोचवू शकता. एखाद्या अंध माणसाला मतदान करायचं असेल तर कसं करता, एक 5-10 मिनिटं जरी विद्यार्थ्यांच्या पर्यंत आपण ज्या भूमिका नेल्या की या माणसांना आणण्यासाठी खास व्यवस्था करावी लागत असते आणि ती व्यवस्था किंवा तिथं मतदान कक्षेमध्ये सुद्धा एखादा अपंग असेल तर त्याची जी काही व्हीलचेअर आहे ती नेण्यासाठी सुद्धा खास मदत निवडणूक विभागातर्फे दिली जात असते. मतदार नोंदणी सोपी कशी करता येईल, म्हणजे आपलं काम आपण कमी करून कसं घेता येईल याच्या संदर्भात फॉर्म कसा भरायचा, पुरावे कोणते लागतात, त्याचबरोबर त्यात सुलभता कशी आणता येईल, चुका दुरुस्त्या करायच्या आहेत, नावात बदल आहे, फोटोत बदल आहे, ते पीएलओ कडनं कसं करून घेता आणि ते घेता येतं, ते पाहता येतं, हे काही मतदारांना माहीत नसतं आणि ते मतदारांना माहीत नाही, ते माहीत करून द्यायचं काम आपण करूया. नोंदीची खात्री कशी करायची, म्हणजे मी माहिती दिलेली आहे त्याची खात्री कशी करायची, ते पीएलओ मार्फत आपल्याला तो सगळा प्रोग्राम 9 मतदारांच्या पर्यंत किंवा ज्यांच्या काही चुका झालेल्या आहेत, ज्यांच्या नावामध्ये चुका झालेल्या आहेत, स्त्री पुरुष याच्यामध्ये चुका झालेल्या आहेत, नंतर वाद होतात, ते वाद कुणाबरोबर होतात, महसूल विभागाने आपणच असतो ना त्याच्यामध्ये, आपण त्याच्यामध्ये भरडले गेलेलं आहे. आपल्याला बिनकामाचं टेन्शन आणि प्रेशर वाढवायचं काही कारण नाही आणि म्हणून ते आपण सोपं करतोय. आपण नाही त्या बूथवर दुसऱ्या कुठल्या तरी बूथवाल्याचं आपण ब्लड प्रेशर कमी करण्याचं किंवा नॉर्मल करण्याचं काम या मार्फत आपण करू शकतो. प्रचार आणि प्रसार बूथ पर्यंत केला जातो. आपल्याकडचे अनेक सदस्य किंवा सदस्य पीएलओ सदस्य घरोघरी जातात आणि मतदानाचं महत्व पटवतात. तसं ते विद्यार्थ्यांच्या मार्फत सुद्धा आपल्याला लोकांच्या पर्यंत पोहोचवता येऊ शकते. जागरूक मतदार निर्मिती शालेय स्तरावर करता येते आणि मतदार सूची में हो नाम अपना रखते हैं पक्का इरादा हम नहीं जागरूक मतदार. 2020 मध्ये जे काही मतदान झालं
बिहारमध्ये असेल किंवा पश्चिम बंगालमध्ये असेल, अशा ठिकाणी मतदान होत असताना या नवीन स्वीपच्या द्वारे सुद्धा लोकांच्या पर्यंत निवडणूक आयोग पोहोचलेला आहे. स्वीपच्या द्वारे म्हणजे आपल्याद्वारे पोहोचलेला आहे आणि ते मतदारांची जागृती करतायत, शालेय स्तरावर करता येण्यासाठी. गुगल सर्वेचा वापर आपल्याला करता येऊ शकेल का? तर गुगल सर्वेचा वापर मला करता येऊ शकेल. नोंदणीचा सर्वे विद्यार्थी उत्तर यांच्याद्वारे करता येऊ शकेल. ज्यांना गुगल चालवता येतं, आपल्याकडे काही शिक्षक असतात, मग गुगल फॉर्म तयार केला, मग तुझ्या घरामध्ये 18 वर्षाचा वर कोण आहे बाबा, आहेत का? मग आम्ही येतोय तिथं, पण कोण आहे, किती जण आहेत, किंवा त्यांनी नोंदणी केलेली आहे का, नोंदणी पाहिलेली आहे का, त्यांचं इपिक कार्ड आहे का, त्यात काही बदल करायचे का, असा एक साधा फॉर्म तयार केला तर आत्ताचे विद्यार्थी, ऑनलाईनचे विद्यार्थी ज्यांना शक्य आहे त्यांच्यासाठी तर ते याच्यामध्ये भाग घेऊ शकतील. किती मतदारांना मतदान केलेले आहे त्याची नोंद नंतरच्या काळामध्ये त्या BLO आपण ठेवता येईल. सातत्याने काम करावे लागते. ते कमी त्रास करण्यासाठी आपल्याला गुगल सर्वेचा वापर करता येऊ शकतो का, तर खात्रीनं करता येऊ शकतो आणि तो जाणीवपूर्वक आपण करूया. कारण 9 मतदार जे सगळे आहेत ते मतदार गुगल प्रेमी आहेत आणि गुगल प्रेमी असल्यामुळे ते आपल्या उपयोगाचे आहेत. हे पण आपण घेऊया. एखादी क्विज किंवा प्रश्नमंजुषेचे आयोजन करता येईल का? मी एक साधा प्रश्न विचारला तुम्हाला, व्हॉट स्टेट डोंट रिक्वायर वोटर आयडी? कोणती राज्य, कोणत्या राज्यामध्ये आयडी मागितलं जात नाही वोटरच्या ह्याच्यामध्ये? आपल्या भारतात नाही. ही सगळी नावं बघितली तुम्ही, कॅलिफोर्निया किंवा सगळे मॅसेच्युसेट्स असेल, मिनेसोटा असेल किंवा न्यू जर्सी असेल, न्यू मेक्सिको असेल, तिथं तुम्हाला कार्ड मागत नाही, वोटर कार्ड मागत नाही. त्यांची ती पद्धत आहे ती वेगळी आहे. आता एक दुसरा एक प्रश्न आहे, क्विज मध्ये विचारला जाणारा प्रश्न आहे. प्रश्न म्हणजे कार्य तर विद्यार्थ्यांना त्याच्याबद्दल काही माहिती मिळू शकेल. हु इज द फर्स्ट वोटर ऑफ इंडिया? भारताचा पहिला वोटर कोण होता? सांगायला अभिमान असला पाहिजे की तो एक शिक्षक होता, रिटायर झालेला शिक्षक, की ज्यानं पहिलं मतदान केलेलं आहे, जो जुलै 1 ला 1917 ला बॉर्न झाला होता. श्याम सरंदेही नावाचा होता, स्कूल टीचर होता आणि कल्पा हिमाचल प्रदेशमध्ये त्यानं पहिलं वोटिंग केलं 1951 च्या जनरल इलेक्शन मध्ये. आणि द नेशन्स फर्स्ट इलेक्शन सिन्स द एंड ऑफ द ब्रिटिश रूल इन 1947. 1947 नंतर पहिलं जनरल इलेक्शन झालं, त्याच्यामध्ये पहिला वोट देण्याचं काम एका शिक्षकानं केलेलं आहे, रिटायर झालेल्या शिक्षकानं. आणि ती एक चांगली गोष्ट आहे. स्वीप मध्ये आपल्याला अशी काही माहिती सांगता येते का? महिलांच्या संदर्भात वोटिंग काही देशामध्ये वेगळ्या पद्धतीनं केलं जातं किंवा निवडणुकीच्या संदर्भात आपल्या भारतीय लोकशाहीमध्ये काय आहे हे पण आपण जातो त्यांना सांगतो. ओळखपत्राची किंमत, ओळखपत्र जवळ असण्याची किंमत काय असते हे ओळखपत्र नसणाऱ्याला तुम्ही जाणीव करून दिली पाहिजे. आणि ओळखपत्र तू आपण ज्यावेळी म्हणतो ओळखपत्र त्याला एवढ्या ओळखपत्राला त्याला चान्स दिलेला आहे, पण 95% लोकांचं जर वोटिंग कार्ड झालं असेल तर त्यांनी ते घेऊन आलं पाहिजे, ते जपलं पाहिजे. आणि ती भूमिका आपण विद्यार्थ्यांच्या पासून घरापर्यंत पोहोचवू शकतो. कारण आपण सांगितलेली जी गोष्ट आहे ती घरामध्ये मम्मी पप्पांना सांगण्याचं काम ही मुलं मुली चांगल्या पद्धतीनं करतात आपण सांगण्यापेक्षा. सबसिडीद्वारे एका जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हा चालला, स्वतः जिल्हाधिकारी त्या सबसिडीचा लाभ घेतात. एका शिक्षकानं सबसिडी केली, म्हणजे शिक्षकाची जी इनोव्हेटिव्ह आयडिया आहे निवडणूक प्रक्रियेसंबंधात. ओळखपत्र नसेल तर काय, एखादी अमुक ओळखपत्र काढलं, शिडीनं जावं, 18 वर्षावरचा जो आहे त्याने नोंद केलेली आहे, अशा काही गोष्टी त्याच्यामध्ये घेतलेल्या आहेत. आणि जागरूक मतदार मतदाता कसा असेल याच्या संदर्भात ती सबसिडी केलेली आहे. अशी सबसिडी जर आपल्या शाळेमध्ये एखादी केली, ती विद्यार्थ्यांना खेळायला गेली तर जाता खेळ पण होईल, बैठा खेळ पण होईल आणि त्याचबरोबर प्रबोधन पण होईल. ते प्रबोधन करण्याचं काम आपण करूया. निवडणूक आयोगानं दरवर्षी एक तिकीट तयार केलेलं आहे, जे तिकीट भारत निर्वाचन आयोगाने केलेलं आहे. आणि निवडणूक आयोग या स्वीपसाठी आग्रही आहे की वोटरला एज्युकेशन मिळालं पाहिजे, ते प्रॉपर एज्युकेशन मिळालं पाहिजे, ते एज्युकेटर्स कडूनच मिळू शकते. एज्युकेशन क्षेत्रामध्ये जे काम करतात ते अत्यंत चांगल्या पद्धतीने हे काम करतात. म्हणून आज तुम्हाला बोलवण्याचा अट्टास आहे. आज आपल्याला वेगवेगळ्या आयडिया सुचतील त्या वर्षभरामध्ये आपण राबवू शकतो. ते इतरांना तुम्ही सांगितल्यानंतर त्याच्या डोक्यात ते ट्यूब पेटू शकेल आणि तो त्याच्या पद्धतीनं त्याच्या शाळेमध्ये राबवू शकेल. मुलांना क्षेत्रात व्यक्त व्हायला संधी आपण कधी तरी द्यावी. 25 जानेवारीला आपण तो कार्यक्रम घेत असतो, मतदार जागरूकता दिवस. त्या दिवशी आपण पोस्टर तयार करतो आणि ती पोस्टर लावतो. ही पोस्टर आपल्या शाळेमध्ये न ठेवता वेगवेगळ्या गल्लीच्या मध्ये लावायला विद्यार्थ्यांना दिली. हे तुझ्या गल्लीमध्ये लावून नुसतं लाव घराच्या बाहेर आणि संध्याकाळी काढून ठेव.
पुट्ट्यावरती बरोबर लावते, कारण स्वतः तयार केलेला आहे, स्वतः काळजीपूर्वक लावेल आणि त्याच्यामुळे प्रसार होईल. आणि तो प्रचार प्रसार करण्यासाठी समजा तुमच्या शाळेमध्ये अनेक विद्यार्थी आहेत, त्या सर्व विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये सहभागी होऊ द्या आणि त्यांच्या वेगवेगळ्या आयडिया पोस्टरद्वारे आपण लोकांच्या पर्यंत पोहोचूया. हीच गोष्ट बनवा निर्मूलन मोहीमसाठी आपण वापरू शकतो. आपण शिक्षक कोणता विषय कसा हँडल करायचा आणि कोणत्या पद्धतीनं लोकांच्या पर्यंत पोहोचवायचा याचं सगळ्यात चांगलं ज्ञान आपल्याला असतं, कारण आपण त्याच्या संदर्भात ट्रेनिंग घेतलेला आहे. पत्रलेखन करता येईल, पोस्ट कार्डचं घेता येऊ शकेल, भेट कार्ड घेता येईल. आता हे पत्र कुणाला घ्यायचं आहे? मतदार जनजागृतीसाठी पालकास पत्र लेखन. त्या मुलाला कार्ड नाही सांगितलं 50 पैशाचं आणि तेच कार्ड मुलगा काय करेल, आपल्या आई वडिलांचा पत्ता टाकेल आणि कार्ड लिहिल आणि त्याच्यामध्ये काही मजकूर आहे. म्हणजे आपण त्या विद्यार्थ्याला सांगितलं की पोस्ट कार्ड आणा, त्यानं भेट कार्ड तयार केलं. संक्रांतीचं भेट कार्ड तयार करताना सुद्धा मतदान जागृतीच्या संदर्भात, एका मताच्या अधिकारी संदर्भात किंवा तुम्ही तुमच्या घरातील नव्या मतदाराची नोंदणी केलेली आहे का असा सवाल असलेलं पोस्ट कार्ड तेच विद्यार्थी म्हणजे विद्यार्थ्याचं पत्रलेखन पण होईल आणि त्याचबरोबर एक संदेश पण त्या मुलांच्या घरापर्यंत पोहोचवला जाऊ शकेल. आता मत आहे आमचा अधिकार, कधीही करू नका त्याला बेकार यासारखं किंवा 18 वर्षाचं वय त्यानं पार केलेलं आहे आणि मतदानाचा अधिकार मिळालेला आहे अशासाठी सुद्धा तुम्ही पत्रलेखन गल्लीतल्या दादाताईसाठी करू शकता. आणि ही पत्र तुम्ही शाळेतर्फे देऊ शकता, कार्ड 50 पैशाचं पोस्ट कार्ड किंवा त्या विद्यार्थ्याला तुम्ही आणायला लावू शकता. 9 मतदारांना प्रतिशत देऊन या प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घेऊया. इथं एका कॉलेजमधला बोर्ड दाखवलेला आहे, त्या कॉलेजमधल्या 9 मतदारांना बोलवलेलं आहे आणि त्या 9 मतदारांना तिथं प्रबोधन केलेलं आहे. तर त्यांच्यामध्ये फरक पडण्यासाठी असा कार्यक्रम आपल्याला घेता येऊ शकेल. त्याचबरोबर निर्वाचन आयोगातर्फे एक प्रशिक्षण चाललेलं आहे. व्हीव्हीपॅट काय आहे, बॅलेट मशीन काय असतं, कसं आहे याच्या संदर्भात जनजागृती करण्यासाठी आपण तहसील कचेरीशी संपर्क साधला तर असं कॉलेजमध्ये एखादा आपल्याला कार्यक्रम घेता येऊ शकतो. कारण मतदाराची जागरूकता करणे ही एक महत्त्वाची भूमिका आपण त्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घेऊ शकतो. मतदार राजा जागा हो, जबाबदार हो असं आपण म्हणतो. याच्यामध्ये आपण म्हणतो मतदार लोकशाहीचा धागा हो. लोकशाही बळकट करायची असेल, भारतीय लोकशाही ही अध्यक्षीय लोकशाहीपेक्षा वेगळे संसदीय लोकशाही आपण आहे आणि आपण सर्व शिक्षकांना माहिती आहे की एका मताचं महत्त्व काय आहे आणि इपिक तयार करून घेणे आणि जपणे ही भूमिका आपण मतदार राजापर्यंत पोहोचवूया. एका मताने काय फरक पडतो असे विचारणारे अनेक जण भेटतील तुम्हाला. तर आपल्या विद्यार्थ्यांच्या मध्ये मतदान असा आपण एक आयोजित करू शकतो. मग अशी एक स्लाइड दाखवली, ती छोटी पोरं मतदान अधिकारी झालेले आहेत. आपण एक असा डबी करू शकतो की समान मतं पडलेले. मग काय करायचं? मग एक जर जो येणार नव्हता तो जर आला तर काय फरक पडू शकेल? तर तो ज्याला मत देईल तो निवडून येणार आहे. म्हणजे एका मताचं महत्व काय आहे हे पटवण्यासाठी असे खेळातून तुम्हाला हे करता येऊ शकेल किंवा मॉक पोल घेता येऊ शकेल. माझ्या मतानं काय फरक पडतोय, तुमचं एक मत देशाचं बहुमत आहे हे लोकांच्या पर्यंत आपल्याला पोहोचवावं लागेल. त्याचबरोबर मतदानाच्या दिवशी सुद्धा आपल्याला जागरूक असावं लागेल. त्या दिवशी सुद्धा वोटिंग इन अन ऍक्ट ऑफ लॉ किंवा गो अँड वोट, मी मत दिलं तुम्ही दिलं का याच्या संदर्भात मग सांगितलं त्याप्रमाणे आपण चित्र तयार करू शकतो आणि ती गावामध्ये लावू शकतो. कोणत्याही पक्षाचा प्रचार आपण करत नाही, आपण इथल्या लोकशाहीचा प्रचार करतोय. मतदारांना मतदान केलं पाहिजे याचा प्रचार करतोय. 9 मतदार जागरूक झाला पाहिजे याचा प्रचार आपण करत असतो. आणि आव्हान पुन्हा पुन्हा आपल्याला करावं लागेल. प्राऊड टू बी अ वोटर, रेडी टू वोट ही भूमिका आपण त्यांच्यापर्यंत पोहोचूया. मी मतदान करणारच, माझा हक्क बजावणार हे लहान मुलाच्या डोक्यामध्ये आपण घालण्याचा प्रयत्न करूया. आणि ते करण्यासाठी आपल्याला एक शिक्षक म्हणून स्वीप या कार्यक्रमांतर्गत जी जबाबदारी आहे लोकांच्या पर्यंत ती पोहोचूया आणि लोकशाही बळकट करूया. धन्यवाद. निवडणूक आयोगानं ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या पॉलिसीज राबवलेल्या आहेत त्यामध्ये स्वीप ही एक पॉलिसी आहे, तर ती आपण लोकांच्या पर्यंत पोहोचवूया आणि लोकशाही बळकट करूया. मी इथं माझं जे काही
लांबलेलं थोडंसं स्लाइड शो होता तो थांबवतो. धन्यवाद.